शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेतील मुख्याध्यापकांचे वेतन, इतर भत्ते सोबतच थकीत वेतन, वैद्यकीय बिल हे 15 फेब्रुवारी 2026 पासून अदा करता येणार नाही, या आशयाचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत. या पत्रामध्ये याच अनुषंगाने विविध प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना या शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना नेमक्या कोणत्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 22 जानेवारी 2026 एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेणार आहोत. हे पत्र राज्यातल्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र मुंबई, प्रशासन अधिकारी महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड्स कागदपत्रे अपलोड करण्याबाबत आणि संदर्भ आहे संचालनालयाचं पत्र क्रमांक /2025/T7 शालार्थ /14761 दिनांक 6/10/2025. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयास अनुसरून शालार्थ प्रणालीमध्ये पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे व त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचे वेतन व इतर भत्ते तसेच थकीत वेतन, वैद्यकीय बिल माहे 15 फेब्रुवारी 2026 पासून खाजगी अनुदानित शाळांमध्ये अदा करता येणार नाही. ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे शालार्थ प्रणालीवरील कागदपत्रे DDO2 शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, सचिव रिजेक्ट झाली असल्यास त्याबाबत वैध अवैधचा निर्णय संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी तातडीने देणे अनिवार्य असेल. महत्त्वाचा असा हा पहिला मुद्दा आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे कागदपत्र, विशेषतः योग्य कागदपत्र हे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संदर्भात ही पहिल्या क्रमांकाची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे. DDO2 स्तरावरील लॉग इनमधून डिजिटल सर्व्हिस रेकॉर्ड या प्रणाली अंतर्गत अपलोड झालेल्या नोंदी संदर्भात आवक नोंदीबाबत कार्यवाही न केल्यास DDO2 यांना त्या देयकाचे MTR 44A जनरेट करता येणार नाहीत. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे वय 60 पेक्षा जास्त व इतर करिता वय 58 पेक्षा जास्त तथा कमांडंट पदावरील वय 62 असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या जन्मतारखेबाबत DDO1 व DDO2 यांनी तपासणी करून जर काही बदल असल्यास उपसंचालक यांच्याकडून सदर जन्मतारीख बदल करून घेण्याची कार्यवाही 15 फेब्रुवारी 2026 पूर्वी पूर्ण करावी. याबाबत आवश्यक ते तांत्रिक व्हॅलिडेशन शालार्थ प्रणालीमध्ये होणार आहे.
संच मान्यतामधील मंजूर पदांपेक्षा अधिकच्या पदांचे वेतन व भत्ते, थकीत देयके इत्यादी अदा करता येणार नाही. युडायस क्रमांक एका शाळेचा एकच असणे आवश्यक आहे. प्राथमिक, माध्यमिक यापैकी एका स्तरावर एकाच युडायसवर 2 किंवा अधिक शाळेचे देयक अदा होत असल्यास असे देयक अदा करता येणार नाही. शालार्थ प्रणालीमध्ये आजमितीस वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचारी संख्येपेक्षा अधिकची सर्व पदे अकार्यान्वित करण्यात येत आहेत. यापुढे कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास सदर पद अकार्यान्वित करण्यात येईल. संच मान्यता मंजूर पदापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत असल्यास संच मान्यतेमधील मंजूर पदांच्या मर्यादेत पद नव्याने कार्यान्वित करावयाचे असल्यास DDO-1 ऑनलाईन विनंती प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्याकडे करतील. त्यांची संच मान्यतेप्रमाणे पडताळणी करून शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक हे सदर प्रस्ताव विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पदनिर्मितीच्या शिफारशीसह पाठवतील. त्या अनुषंगाने विभागीय उपसंचालक यांनी संच मान्यतेतील मान्य पदांच्या मर्यादेत राहून पदनिर्मिती करण्याची कार्यवाही करावी. तरी वरील दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. प्रस्तुत पत्र हे शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या पत्राच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी अधोरेखित होतात. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांचं वय, संच मान्यता, संच मान्यतेतील मंजूर पदे अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने महत्त्वाचं असणारं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.